गुड मॉर्निंग. दोन दिवसापूर्वी सरांनी आपल्या लेक्चर्स घेतलेले बरोबर, आणि त्यामध्ये भरपूर तुमच्या सेफ्टी बद्दलच्या कन्सेप्ट त्यांनी क्लिअर केल्या होत्या. ठीक आहे, एक दोन मिनिटं. सॉरी. तर दोन दिवसापूर्वी सरांनी जे लेक्चर्स घेतलेले त्याच्यामध्ये सेफ्टीच्या भरपूर साऱ्या कन्सेप्ट त्यांनी क्लिअर केलेल्या. आता फायरमध्ये आपण फायर कन्स्ट्रक्शन म्हणजे काय हे पाहिलेलं. फायर कन्स्ट्रक्शन इन द सेन्स फायर कशी तयार होते. ओके, फायर ट्रायंगल काय म्हणजे काय, त्याला एक्सटिंग्विश कसं करायचं, किंवा त्याच्यापासून कोणते कोणते ॲपॅरेटस यूज करायचे, असे भरपूर सारे पॉइंट्स आपण डिस्कस केले. त्याच्यामध्ये आपण पाक होज पाहिल्या, एक्सटिंग्विशर्स पाहिले, हायड्रंट सिस्टीम पाहिली, स्प्रिंकलर सिस्टीम पाहिली, ऑटोमॅटिक फायर अलार्म सिस्टीम पाहिली. हे सगळं आपण डिस्कस केलेलं बरोबर आहे का. आणि आता जे आपण करणार आहे ते म्हणजे ब्रीदिंग ॲपॅरेटस. व्हॉट इज मीन बाय सेल्फ कंटेंट ब्रीदिंग ॲपॅरेटस. Self-contained breathing apparatus. This is a very important tool, or this is very important component for a firefighter to firefighting with proper safety. एखादा फायर फायटर असेल की जो फायर फायटिंग करतोय, तर त्याच्या सेफ्टीसाठी सर्वात महत्वाचं ॲपॅरेटस जर कोणता असेल किंवा सर्वात महत्वाचा टूल कोणता असेल तर तो आहे सेल्फ कंटेंट ब्रीदिंग ॲपॅरेटस, which is also called as SCBA or in short BA-SET. त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे, सेल्फ कंटेंट ब्रीदिंग ॲपॅरेटसचा शॉर्ट फॉर्म काय आहे, SCBA, आणि याला आपण शॉर्ट मध्ये BA-SET म्हणतो. BA-SET कंटेन त्याच्यामध्ये काय असतं तर एक ऑक्सिजन सिलेंडर, ओके, होज अँड पर्टिक्युलर मास्क. आणि एक मास्क असतो की जो काय करतो आपण जेव्हा तो फायर फायटर आपल्या चेहऱ्यावर लावतो. मग ब्रीदिंग ॲपॅरेटसचा यूज काय, किंवा वाय ब्रीदिंग ॲपॅरेटस इज इम्पॉर्टंट टू फायर फायटर हे पहिल्यांदा आपण बघायचं. मग त्याचे कॉम्पोनंट्स बघायचे, मग त्याचे स्पेसिफिकेशन बघायचे की कशा प्रकारचा असतो, काय असतं, कसं त्याचं प्रेशर मेंटेन केलं जातं, कसं त्याच्या ऍडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत. सगळ्यात महत्वाचा डिसएडव्हान्टेजेस आहे इट इज अ व्हेरी हेवी बर्डन. हा हेवी असतो, आणि जेव्हा तो फायर फायटिंग करत असतो तेव्हा तो त्याला त्याच्या पाठीवर घेऊन ती फायर फायटिंग करायची असते. अँड दिस इज सम काइंड ऑफ फिजिकल डिसएडव्हान्टेज. ओके, दिस इज पर्टिक्युलर टाइप ऑफ फिजिकल डिसएडव्हान्टेज, कारण की त्याला ते सगळं कॅरी करून फाईट करायचे, त्यामुळे ते त्याच्यासाठी थोडंसं अवघड जातं. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, और दिस इज व्हेरी हेल्पफुल फॉर हिम for safely firefighting. That's why he have to use this, or he have to recognize, he have to काय म्हणू शकतो आपण, apply it for any firefighting system. फायरफायटिंग ही अंडरग्राउंड असू शकते किंवा ओपन ग्राउंड असू शकते. मग तुम्ही म्हणाल सर ओपन ग्राउंड फायर फायटिंगला ब्रीदिंग ॲपॅरेटस सेटची गरज आहे का, तर हो बाळांनो, तिथं सुद्धा ब्रीदिंग ॲपॅरेटसची गरज ही लागते.
कारण जर समजा एखादा फायर हजार्ड झाला, एखादी फायर लागली, तर त्याच्यापासून भरपूर सारे टॉक्सिक गॅसेस बाहेर येतात. जरी जे ओपन ग्राउंडवर जरी असले तरी सुद्धा तुमच्या ज्या फायर फायटरची जी ब्रिदिंग लेवल आहे ती खाली होऊन जाऊ शकते, ऑक्सिजन लेवल ही खाली जाऊ शकते आणि इट कॅन कॉज ए डेथ सुद्धा, म्हणजे ही फेटल हजार्ड आहे. म्हणजे त्या फायर फायटरचा जीवही धोक्यात जाऊ शकतो ड्यू टू दॅट स्मोक अँड दॅट टॉक्सिक गॅसेस. म्हणून ब्रिदिंग ॲपॅरेटस सेट इज व्हेरी इम्पॉर्टंट टूल्स फॉर फायर फायटर्स. मग आपण त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. ओके, दिस इज फायर फायटर्स हँडबुक इसेन्शियल फायर फायटिंग. ओके, त्याच्यातून मी हे पॉइंट घेतोय. ऍक्च्युली मी याची पीपीटी नंतर सेपरेट बनवणार आहे नेक्स्ट लेक्चरला, ज्याच्यामध्ये आपण हे सगळे पॉइंट प्रॉपर इन्क्लूड करू. आता जस्ट आपण त्याचा आज पूर्णपणे माहिती घेण्याचा प्रयत्न करूया की काय काय आपल्याला शिकायचं आहे आणि काय काय त्यातून आपण कॅरी आउट करणार आहे. बघा, पहिले इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलंय, फेल्युअर टू यूज द SCBA सेल्फ कंटेंट ब्रीथिंग ॲपॅरेटस प्रॉपरली कॅन रिझल्ट इन इंजुरी ऑर डेथ. जर मी सेल्फ कंटेंट ब्रीथिंग ॲपॅरेटस किंवा BA-सेट म्हणतो मी त्याला शॉर्टकट मध्ये, फेल्युअर ऑफ यूज ऑफ BA-सेट वापरण्यामध्ये मी जर फेल झालो, प्रॉपरली जर मी त्याला यूज नाही करू शकलो, विच ऑल्सो कॅन रिझल्ट इन टू ए हेवी इंजरी or serious injury or sometimes it could be death to that firefighter. Respiratory system is a extremely valuable, बरोबर आहे, खूप व्हॅल्युएबल गोष्ट आहे ती शरीरासाठी रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम जर आपली प्रॉपर वर्किंग होत नसेल तर आपण कोणतेही काम किंवा वर्क करू शकत नाही. फायर डिपार्टमेंट मस्ट हॅव अ मास्क रूल. प्रत्येक फायर डिपार्टमेंट मध्ये हा मास्क रूल असावा की जेणेकरून तो BA-सेट त्याने यूज करावा. वियर अँड यूज BA-सेट इन IDLH ॲटमॉस्फिअर. IDLH म्हणजे काय, जिथं लो डेन्सिटी एअर आहे, लो डेन्सिटी, ऑक्सिजनची जी डेन्सिटी आहे किंवा ऑक्सिजनचं जी लेवल आहे ती कमी आहे, तिथं आपण कंपल्सरी हा काय केला पाहिजे, BA-सेट यूज केला पाहिजे. BA-सेट नेसेसरी इव्हन ड्युरिंग द एक्सटिरियर डिफेन्सिव्ह ऑपरेशन. एक्सटिरियर फायर फायटिंगला म्हणजे मी असं म्हणत नाही की दरवी बेसमेंट मध्ये जाताना किंवा एखाद्या रूम मध्ये जातानाच BA-सेट वापरायला पाहिजे, नाही बाळांनो, एक्सटर्नल फायरला सुद्धा आपण BA-सेट यूज केला पाहिजे. ठीक आहे. बघा बाळांनो, हा एक एक्सटर्नल फायर फायटिंगचा फोटो आहे. या फोटोमध्ये तुम्हाला असं दिसेल, या फोटोमध्ये ही जी फायर आहे ही लागल्यानंतर याच्यातून जी ही स्मोक किंवा हा जो टॉक्सिक गॅसेस बाहेर येतात त्या खूप इंजर्ड करू शकतात एखाद्या फायर फायटरला. ठीक आहे, ह्या जर आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये गेल्या, आपल्या नाकामध्ये किंवा श्वसन संस्थेमध्ये आपल्या गेल्या तर दे आर व्हेरी डेंजरस टू हिज हेल्थ. म्हणून लार्ज व्हॉल्यूम ऑफ स्मोक रिक्वायर्ड, large volumes of smokes are emitted, that's why required the use of BA-सेट even for exterior operation as shown here at the tire storage facility. हे टायर स्टोरेज म्हणून, टायर तुम्ही जर रबर एखादा टायर जर जाळला तर त्यातून धूर बाहेर येतो बघा, खूप घाण स्मेल येतो किंवा भरपूर सारा धूर येतो. असा एक टायर स्टोरेज फॅसिलिटीला आग लागली आहे, त्यातून हा आलेला टॉक्सिक गॅसेस आणि धूर. ओके, स्मोक्स म्हणतो आपण त्याला. इंट्रोडक्शन मध्ये काय दिलंय, एनी इनहेल्स टॉक्सिक गॅस कॅन डायरेक्टली कॉज डिसीज ऑफ लंग अँड टिश्यू. मग जर मी कोणताही टॉक्सिक गॅस जर डायरेक्ट इनहेल केला, डायरेक्ट मी इनहेल करतोय, तर इट कुड बी व्हेरी डेंजरस और इट कॉज डिसीज किंवा एक आजार म्हणू शकतो फॉर लंग्स टिश्यू. लंगला तो डायरेक्ट काय करतोय, अटॅक करतोय. जसं आपला आता कोरोना हा रोग लंग्सचा आहे, बरोबर आहे ना. पहिला तो थ्रोट मध्ये जातो, परत आपल्या लंग्स मध्ये जातो आणि मग आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, बरोबर आहे का. तसा हा स्मोक जर गेला तर इट विल बी ऑल्सो डेंजरस टू अस. वन ऑफ 12 फायरफायटर्स इज इंजर्ड इन द लाईन ऑफ ड्युटी ईच इयर. प्रत्येक 12 पाठीमाग एक फायर फायटर हा कायम इंजर्ड होतोय एक वर्ष, म्हणजे पर इयर जर आपण अनालिसिस केलं तर प्रत्येक 12 माग एक जण इंजर्ड होतो.
स्मोक इनहेलेशन अकाउंट्स फॉर 18% ऑफ फॅटिलिटी. जर 18% जर आपल्याला स्मोक इनहेल केला तर आपण फॅटिलिटी म्हणजे डेथ होण्याचे चान्सेस 18% आहेत. आणि 20% ऑफ फायर ग्राउंड इंजुरी, 21%. ओके, 12 मध्ये एक जण काय होतोय, तो इंजर्ड होतोय ड्यू टू दी स्मोक. हे आपण काय करतोय बाळांनो, BA सेट का उपयोगाचा आहे ह्याच्याबद्दल आधी चर्चा करतोय आपण. बरोबर. These firefighters fully protective equipment including BA set are ready to begin interior firefighting operation. एक घर आहे, या घरामध्ये फायर लागलेली आहे, हे फुल्ली प्रिपेअर्ड झालेले आहेत बघा. हा असतो तो BA सेट असतो बघा बाळांनो, हा BA सेटची डायग्राम. हॅलो 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 हा हा बोला की किशोर. हॅलो, हा बोल ना. येते की ऐकू सर? हा येते ना बाळ. हा येते येते. हा बोल ना, काय म्हणजे आवाज येत नव्हता का? नाही येतोय की आवाज, तुम्ही म्हटला. ठीक आहे नाही आवाज आला मग, ठीक आहे असू दे. ओके, these firefighters in full protective equipment including BA set are ready to begin in interior firefighting operation. एका हाऊसला आग लागली आहे, घराला आग लागली आहे, ते सगळेजण आत जाण्याचा प्रयत्न करणार आहेत, मग त्यामध्ये हे फुल्ली प्रिपेअर्ड होत आहेत. ओके, काय काय आहे बघा ह्यांच्याजवळ, तर फायर हेल्मेट, याला म्हणतात फायर सूट, हा जो आहे तो फायर सूट, ग्लोव्ज आहेत, सेफ्टी शूज आहेत, त्याचबरोबर हा जो आहे तो BA सेट किंवा त्याला SCBA म्हणतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर थेअरी ऑल्सो. पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला याच्याबद्दल माहिती लिहावी लागणार आहे, 100% लागणार आहे. बरोबर, त्यामुळे त्याच्या नोट्स आपण छान काढू. आज काय तुम्ही नोट्स लिहून घेतल्या नाही तरी चालतंय, कारण की मी याचा PPT छानसा बनवणार आहे नेहमीसारखा, मग त्यातून तुम्ही आरामात नोट्स काढू शकताय. ओके, दिस इज द BA सेट विच इन्क्लूड ए सिलेंडर. याच्यामध्ये एक सिलेंडर आहे का बाळांनो का हा सिलेंडर? ओके, हा सिलेंडर आहे, ह्याला 2 बेल्ट्स असतात, जे बेल्ट्स काय करतात, आपल्याला त्याला पाठीवर ठेवायला अडकवायला मदत करतात. ठीक आहे, त्याला इकडून एक सपोर्टिव्ह बेल्ट असतो, म्हणजे तो मूव्ह व्हायला नको म्हणून. जशी आपण बॅग अडकवल्यानंतर इकडे तिकडे आपण जर, आता फायर फायटर काय एका जागेवर उभा राहणार नाही, तो फायर फायटिंग करताना मूव्ह होणार आहे, त्यावेळी तो डिस्पॅच न व्हावा म्हणून तो त्याला एक इथं बेल्ट असतो, जेणेकरून हे आणि हे जर पॅक झालं तर तो फिट पाठीवर बसतो. ओके, तो कायम अपसाइड डाऊन प्लेस केलेला असतो. अपसाइड डाऊन म्हणजे ज्याचा जो नोझल आहे तो वरती नसून बाळांनो खाली आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. ओके, हा अपसाइड डाऊन प्लेस केलेला असतो आणि याच्यापासून होज आलेले असतात किंवा पाईप्स आलेले असतात. बघा ही पाईप दिसते इथं, तुम्हाला दिसते का ही ब्लॅक कलरची, आणि ही येते तुमच्या मास्कला. ओके, हा मास्क आहे की जो काय करतोय, तुम्हाला ऑक्सिजन घेण्यासाठी मदत करतोय. ओके, याची डायग्राम आपण डिटेलमध्ये बघू पुढे. कंडिशन रिक्वायरिंग रेस्पिरेटरी प्रोटेक्शन. कोणत्या कोणत्या कंडिशन रिक्वायर्ड आहेत रेस्पिरेटरी प्रोटेक्शन साठी? सुरुवातीला ऑक्सिजन डिफिशियन्सी, ऑक्सिजन जर कमी झाला तर इट कुड बी हजार्डस टू रेस्पिरेटरी सिस्टीम. हाय टेम्परेचर, टेम्परेचर जरी खूप वाढलं तरी सुद्धा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. ओके, स्मोक ऑर बाय प्रोडक्ट ऑफ कंबशन, कंबशन पासून बाहेर येणारे जे बाय प्रोडक्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल कार्बन मोनॉक्साईड असेल, हाय मी पुढे देणार आहे ते. परत भरपूर सारे टॉक्सिक गॅसेस कंबशन मधून बाहेर येतात, कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बनचे भरपूर सारे काय म्हणतात त्याला कॉम्पोनंट किंवा सबस्टन्स आहेत जे व्हेरी हजार्डस टू अवर बॉडी. स्मोक्स म्हणजे धूर तर आहेच बाळांनो, तो सुद्धा कार्बनचाच असतो जास्त करून. टॉक्सिक इन्व्हायरमेंट, साईडचा इन्व्हायरमेंट जर टॉक्सिक असेल तर सुद्धा आपल्या शरीराला किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमला त्रास होतो. ऑक्सिजन डिफिशियंट एन्व्हायरमेंट्स, ऑक्सिजन डिफिशियंट एन्व्हायरमेंट्स कोणते कोणते आहेत, तर फायर कन्झ्युम्स ऑक्सिजन, कारण की फायर हा आपला ट्रायंगल आहे, बरोबर आहे का? फायर ट्रायंगल कसा असतो, असा असतो, ज्याच्यामध्ये एका साईडला फ्युएल असतं, एका साईडला टेम्परेचर असतं, एका साईडला ऑक्सिजन असतो, बरोबर आहे का? म्हणजे फायर काय करते, ऑक्सिजन इनहेल करते, जसं आपण काय करतो आपल्यासारखंच आहे, आपण ऑक्सिजन इनहेल करतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. सेम तसंच
फायर काय करते, ऑक्सिजन इनहेल करते आणि त्याचे बाय प्रोडक्ट्स बाहेर टाकते. म्हणजे MnO2 असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल वगैरे वगैरे, CO2 असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, असे भरपूर सारे बाय प्रोडक्ट्स बाहेर टाकते. प्रोड्युसेस टॉक्सिक गॅसेस, डिस्प्लेस और डायल्यूट ऑक्सिजन. साईडच्या ऍटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन ती आग ओढून घेते बाळांनो. त्यामुळे त्या ऍटमॉस्फिअरवरचा ऑक्सिजन म्हणजे त्या भागातला ऑक्सिजन लेवल काय झाली असते, ऑलरेडी कमी झाली असते. त्यामुळं तुमच्या फायर फायटरला काय होतं, म्हणजे तो फायर फायटर किंवा तुम्ही जे जाणार आहात त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होतो. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन बिलो 19.5% आर ऑक्सिजन डिफिशियंट ऍटमॉस्फिअर. हे वाक्य लिहून घेऊ शकतो आपण. जर असा ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन आला किंवा कुठं क्वेश्चन विचारला की ऑक्सिजन डिफिशियंट ऍटमॉस्फिअर म्हणजे काय रे बाळा, असं जर कोणी विचारलं, व्हॉट इज द ऑक्सिजन डिफिशियंट ऍटमॉस्फिअर, म्हणजे ऑक्सिजनची कमतरता असलेला ऍटमॉस्फिअर कशाला म्हणायचं, तर काय सांगायचं, जिथं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन 19.5% पेक्षा कमी आहे. किती बाळा, 19.5% पेक्षा कमी आहे रेग्युलर पेक्षा, त्याला म्हणायचं ऑक्सिजन डिफिशियंट ऍटमॉस्फिअर. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन बिलो 19.5% आर ऑक्सिजन डिफिशियंट ऍटमॉस्फिअर. ऍक्च्युअली काय असतं, ऍटमॉस्फिअर मध्ये सगळ्या गॅसेस आहेत, खूप सारे गॅसेस आहेत बाळांनो. जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड असतो, जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड असतो. ऑक्सिजन नसतो जास्त, कार्बन डायऑक्साईड जास्त असतो. त्याच्यानंतर ऑक्सिजन असतो, मग राहिलेल्या ते बाकीचे असतात, बरोबर आहे. सगळ्यात जास्त असतो तो कार्बन डायऑक्साईड असतो आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन आणि मग त्याच्यापेक्षा कमी. मग याचं पर्सेंटेज आपण आधी समजून घेऊ. जर हे 19.2% पेक्षा कमी असेल तर मात्र दिस इज व्हेरी डिफिशियंट, ऑक्सिजन डिफिशियंट ऍटमॉस्फिअर अँड इट इज व्हेरी हजार्डस. अफेक्ट ऑन ह्युमन बॉडी काय काय होतं बघा, मस्क्युलर इम्पार्टमेंट, ओके, इम्पेअरमेंट, मेंटल कन्फ्युजन और डेथ. जर मला श्वास घेता आलं नाही तर मस्क्युलर इम्पेअरमेंट म्हणजे आपली बॉडी चालताना त्रास होतात, बरोबर का. श्वास घ्यायला त्रास झाल्यावर बघा ना आपल्याला काय काय होऊ शकतं. मेंटल कन्फ्युजन, आपला विचार करण्याची क्षमता संपते. श्वास घ्यायला लागल्यावर आपल्याला काही समजत नाही. श्वास म्हणजे जर अडकला आपला श्वास तर काही लक्षात येत नाही, आपल्याला गोंगावल्यासारखं होतं, कारण की ऑक्सिजनची पुरवठा होत नाही आपल्या ब्रेनला, आपल्या नर्वस सिस्टीमला. त्यामुळे काय होतं, थोडंसं कन्फ्युज झाल्यासारखं होतं, विच इज कॉल्ड एज मेंटल कन्फ्युजन और इवन डेथ. माणसाची काय होऊ शकते, डेथ पण होऊ शकते. ठीक आहे, हे वाक्य तेवढं लिहून घ्या बाळांनो सर्वांनी. द ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन बिलो 19.5% आर ऑक्सिजन डिफिशियंट ऍटमॉस्फिअर. ओके, नोट म्हणून लिहून घ्या. आपण पीपीटी बनवणार आहे त्यात मी करतोच. अवेलेबिलिटी ऑफ ऑक्सिजन बघा, ऑक्सिजन पर्सेंटेज, एक काम करतो याला थोडंसं मोठं करतो. ओके, म्हणजे तुम्हाला वाचता येईल म्हणून थोडंसं मोठं केलं. ऑक्सिजन पर्सेंटेज अवेलेबल पर्सेंटेज किंवा अवेलेबल पर्सेंटेज बघा, 21% नॉर्मल कंडिशन, नो इफेक्ट. म्हणजे जर मी हे म्हटलं तुम्हाला, पूर्ण ऍटमॉस्फिअरच्या किती टक्के ऑक्सिजन असतो रे कायम, 21% असतो. किती असतो नॉर्मल कंडिशनला, 21%. टोटल ऍटमॉस्फिअरच्या 21%. म्हणजे जर 100 ऍटमॉस्फिअर असेल तर 21 काय असणार त्यात, ऑक्सिजन. 100 ऍटमॉस्फिअर घेतलं तर त्यातला 21 काय असणार आहे, ऑक्सिजन. म्हणजे नॉर्मल कंडिशनला ऍट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर, एनटीपी म्हणतो आपण त्याला, किंवा नॅचरल टेम्परेचर प्रेशर, द ऑक्सिजन लेवल इज 21%. जर 19.5 असेल तर OHSA म्हणजे आपलं ऑर्गनायझेशन अँड सेफ्टी अँड हजार्ड, बरोबर ना, आपलं असोसिएशन,
डिफायनेशन ऍज ऑक्सिजन डिफिशियंट, म्हणजे त्याला त्यांनी नाव काय दिले, ऑक्सिजन डिफिशियंट आहे म्हणून. जर 19.5 च्या खाली असेल तो, तर तो ऑक्सिजन काय झाला बा, डिफिशियंट झाला, डिफिशियंट. ओके, लिहिलंय तिथं, त्यामुळे फळ्यावरच काय दिसावं असा काही नियम नाही. 21 असेल तर नॉर्मल कंडिशन, नो इफेक्ट टू ह्युमन बॉडी. 19.5 असेल तर ऑक्सिजन डिफिशियंट एरिया आहे. 70% असेल, 17%च्या खाली जर ऑक्सिजन लेवल असेल तर सम मस्क्युलर इम्पेअरमेंट, इंक्रीज इन रेस्पिरेटरी रेट, मला श्वास घ्यायला काय होणार, त्रास होणार, मी असा श्वास घेणार, जास्त श्वास घेणार, बॉडी आपली मस्क्युलर थोडेसे त्रास होणार. 12% असल्यानंतर डिझीनेस, हेडेक, रॅपिड फॅटिज अँड अनकॉन्शियसनेस. जर 12% नाही, सॉरी, डिझीनेस, हेडेक अँड रॅपिड फॅटिज म्हणजे काय, की मला असा डिझीनेस येणार, एकदम हेडेक होणार, डोकं वगैरे जाम दुखणार, मला काय सुचणार नाही, माझा ब्रिदिंग रेट वाढलेला असणार 12%च्या खाली गेल्यानंतर. 9%च्या खाली गेल्यानंतर अनकॉन्शियसनेस म्हणजे तो व्यक्ती बेशुद्ध पडणार, बरोबर आहे. आणि 7 to 6 मध्ये असेल तर डेथ विदिन फ्यू मिनिट्स, तो थोड्याच वेळात डेथ होऊन जाणार. म्हणजे जशी ऑक्सिजन लेवल कमी कमी होत जाते तसं तसं आपल्या ह्युमन बॉडीचे हे सिम्पटम्स सांगितलेले आहेत. 21 ला नॉर्मल इफेक्ट, 19.5 ला ऑक्सिजन डिफिशियंट, 17 ला काय होतंय बाळ, मस्क्युलर इम्पायरमेंट होतीये किंवा इंक्रीज इन रेस्पिरेटरी रेट, जोरात जोरात श्वास घेणार मी. 12% ला डिझीनेस झाला, हेडेक झाला, ओके, आणि थोडस त्रास होतो, म्हणजे जास्तच त्रास होणार. नंतर 9% ला अनकॉन्शियसनेस म्हणजे तो बेशुद्ध पडणार, आणि 7 and 6% ला तो डेथ इन फ्यू मिनिट्स. ओके, हा टेबल पण आपण लिहून घेऊ नंतर, ओके, आपल्याला लागेल. नेक्स्ट, इलेव्हेटेड टेम्परेचर्स, म्हणजे टेम्परेचर वाढलं तरी सुद्धा रेस्पिरेटरी सिस्टीम आपली काम करू शकत नाही, त्यासाठी काही टेम्परेचरचे फेनॉमेनॉन दिले आहेत. रेस्पिरेटरी सिस्टीम सेन्सिटिव्ह टू द टेम्परेचर, जर टेम्परेचर वाढलं तरी सुद्धा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, किंवा टेम्परेचर खूप कमी झालं तरी सुद्धा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. एअर टेम्परेचर ॲज लो ॲज 160 फॅरेनहाइट, 165 फॅरेनहाइट कॅन कॉज डेथ विदिन 1 मिनिट. जर एअरचं टेम्परेचर ॲज लो ॲज 165 फॅरेनहाइट असेल, 165 फॅरेनहाइट असेल, 165 फॅरेनहाइट म्हणजे किती डिग्री सेल्सिअस, हे पण आपण काढू शकतो, हे पण काढू शकतो बाळांनो, असं नाही की काढू शकत नाही. डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरेनहाइटचं रिलेशन आहे, डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू डिग्री फॅरेनहाइट जर मला काढायचं असेल तर x डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू x into 9/5 plus 32, x into 9/5 into plus 32. x किती समजा दिलाय, आता मला x मध्ये काढायचं आहे ना, फॅरेनहाइट मध्ये दिले, डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू, मला आता हे दिले आणि हे काढायचं आहे, हा x काढायचा आहे, म्हणजे काय करावं लागेल, मला डिग्री फॅरेनहाइट मधनं 32 मायनस करावे लागतील. हे काय तुम्ही लक्षात नाही घेतलं तरी चालतंय, मी तुम्हाला जस्ट सांगतोय. हा, डिग्री फॅरेनहाइट मधनं 32 मायनस करावे लागतील आणि त्याला मल्टिप्लाइड बाय π/9 होणार. हा, मग बघूया काढून, 65 किती येते, 65 मायनस 32 मल्टिप्लाइड बाय 9/5 इज इक्वल टू x. 165 आहे ना, 165 मायनस 32 आला 331, बरोबर आहे का? 133 multiplied by 9 divided by 5, सॉरी 5/19 ना, उलट होणार नाही, 5/9. ठीक आहे, 5 न मल्टिप्लाय करा, 5 त्रिक 15, 15 अधिक 16 अधिक 5 अधिक 6, 765 भागिले x, 9
71च्या आसपास 71चं जर टेम्परेचर असेल एअरचं बरं का, त्या बॉडीचं नाही, त्या बॉडीचं खूप वाढणार. एअरचं जर टेम्परेचर 71 डिग्री सेल्सिअसच्या आसपास गेलं तर माणसाची काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. जर फॅरेनहाइट मध्ये दिलं तर 165 डिग्री फॅरेनहाइट. त्याचं कन्व्हर्जन केलं बाळांनो मी डिग्री सेल्सिअस मध्ये. म्हणजे जर एअरचं टेम्परेचर हे 71 डिग्री सेल्सिअसच्या आसपास गेलं आणि तिथं जर एखादा व्यक्ती गेला तर कॅन कॉज डेथ विदिन 1 मिनिट. एका मिनिटात त्याची काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. इनहेलिंग गॅस कॉजेस पल्मोनरी एडिमा, ऍस्पिसायझेशन, लॉंग टर्म डॅमेज. हे बायोलॉजिकल वर्ड आहेत. म्हणजे जसे आपल्या सिम्पटम्स असतात शरीरातले, बायोलॉजिकल सिम्पटम्स म्हणतो आपण त्याला, आजारांना जी नावं असतात बरोबर, त्या प्रकारची ही नाव आहे. टेम्परेचर इन सच स्ट्रक्चर फायर इच रीच 1000 फॅरेनहाइट. बाळांनो 1000 म्हणजे आता 165 ला डेथ होती. 1000 फॅरेनहाइट वन अनप्रोटेक्टेड ब्रीथ विल कॉज डेथ ऑर सिव्हिअर डॅमेज टू रेस्पिरेटरी सिस्टीम. जर 1000 फॅरेनहाइट डिग्री टेम्परेचर आहे एखाद्या ऍटमॉस्फिअर मध्ये आणि तिथं जाऊन मी एक ब्रीथ घेतली छोटीशी, जस्ट मी ब्रीथ केली, कारण की गरम हवा आत जाणार ना, कारण ते एअर गरम आहे, ऑक्सिजन गरम असणार आहे तिथला, ती गरम हवा जर आत गेली तर आपल्याला डेथ सुद्धा होऊ शकते किंवा सिरियस डॅमेज टू द रेस्पिरेटरी सिस्टीम होऊ शकतं. ठीक आहे, हे हार्ड वर्ड्स आहेत कारण की आपण ही डायलेक्ट केली आहे डाउनलोड, बरोबर आहे ना. यातले आपण प्रॉपर पॉइंट काढून मी पीपीटी बनवणार आहे. मग आता आपण स्मोक बघणार, बरोबर आहे का, आणि हे बाकीचे पॉइंट्स आपण क्लिअर करणार आहे. आणि काय काय बघणार आहे या चॅप्टर मध्ये आपण, तर स्मोक आहे, स्मोकचे डिफेक्ट म्हणजे मगाशी बघितलं ते टेम्परेचरचे डिफेक्ट बघितले आपण, बरोबर आहे का. आधी बघितले ते ब्रीदिंग ऑक्सिजन डिफिशियन्सीची लेवल बघितली, नंतर टेम्परेचरचा इफेक्ट बघितला, आता स्मोकचा इफेक्ट बघणार. नंतर इफेक्ट ऑफ टॉक्सिक गॅसेस अँड टॉक्सिक एन्व्हायरमेंट. हे सुद्धा ब्रीदिंग वर काय अपॅरेटस काय त्रास होतो. हॅलो हा काय म्हणताय, बोलू नका. ठीक आहे, तर बाळांनो मी काय म्हणतोय तुम्हाला की आतापर्यंत आपण काय स्टडी केलं. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय स्टडी केलं, तर आपण स्टडी केलं की कुठले कुठले हजार्ड होऊ शकतात ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमला. पहिलं म्हणजे ऑक्सिजन कमी झाला तरी रेस्पिरेटरी सिस्टीमला त्रास होतोय. दुसरा पॉइंट टेम्परेचर वाढलं तरी त्रास होतोय. तिसरा पॉइंट स्मोक मुळे सुद्धा रेस्पिरेटरी सिस्टीमला त्रास होतोय. आणि टॉक्सिक गॅसेस आणि टॉक्सिक एन्व्हायरमेंट मध्ये मुळे सुद्धा शरीराला त्रास होतोय, बरोबर आहे. मग हा जो इफेक्ट आहे तो कमी करण्यासाठी जे ॲपॅरेटस वापरलं जातं त्याला म्हणतात ब्रीदिंग ॲपॅरेटस सेट किंवा त्याला BA सेट म्हणतोय आपण. ओके, इथं टॉक्सिसिटी लेवल दिली आहे आपल्याला, कुठले कुठले टॉक्सिकल इफेक्ट करतात आपल्या शरीरावर. कार्बन डायऑक्साईड, डिस्प्लेस ऑक्सिजन, गॅसचं नाव काय, कार्बन डायऑक्साईड. ह्याला पण थोडंसं मोठं करूया आपण, 2 मिनिट. हा बाळांनो, टॉक्सिक म्हणजे विषारी. टॉक्सिक म्हणजे विषारी. टॉक्सिकचा अर्थ काय, विषारी. लक्षात आलं का, टॉक्सिक गॅस म्हणजे विषारी गॅस. ओके, कार्बन डायऑक्साइड काय करतो, डिस्प्लेस ऑक्सिजन प्रोड्यूस बाय फ्री बर्निंग. तो काय होतो, फ्री बर्निंग तयार करतो. कार्बन मोनॉक्साइड डिस्प्लेस ऑक्सिजन
इनकम्प्लीट कंबशन मुळे हा तयार होतो. फ्री बर्निंग मुळे कार्बन डायऑक्साईड तयार होतो. वूल, सिल्क, नायलॉन किंवा पॉलिटिर्लिन याच्यापासून तयार काय होतो, हायड्रोजन सायनाइड तयार होतो. इथं बाळांनो कशामुळं हे आहे ना, हे कारण आहे, हे टॉक्झिकॉलॉजिकल इफेक्ट आहे. कुठला इफेक्ट करतो तो, आणि ह्या गॅस आहे. उलट जाऊया, पीपीएम चा अर्थ आहे पार्ट्स पर मिलियन. किती पार्ट्स पर मिलियन आहेत, रेशिओ ऑफ व्हॉल्यूम ऑफ गॅस कम्पेअर्ड टू व्हॉल्यूम ऑफ एअर. हे एवढं नका विचार करू, थोडस इथं फक्त बघा. जर फ्री बर्निंग झालं, एखादी वस्तू फ्रीली बर्न झाली तर त्याच्यातून कोण बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साईड. इनकम्प्लीट कंबशन असेल म्हणजे प्रॉपर कंबशन नाही, निम्म जळते निम्म राहते, त्यातून बाहेर पडतो कार्बन मोनॉक्साईड. जसं आपल्या गाड्यांमधून धूर येतो बघा, तो कार्बन मोनॉक्साईड असतो. वूल, सिल्क, नायलॉन हे जर बर्न झाले किंवा पॉलिटिर्लिन तर त्याच्यामधून बाहेर येतो हायड्रोजन सायनाइड, विच इज व्हेरी व्हेरी हजार्डस और व्हेरी व्हेरी टॉक्सिक, म्हणजे विषारी येते. पॉलिव्हिनाइल क्लोराइड, पीव्हीसी म्हणतात त्याला, पॉलिव्हिनाइल क्लोराइड, बिल्डिंग मटेरियल्स अँड फर्निशिंग, म्हणजे बिल्डिंगचे काही मटेरियल्स असतील, पॉलिव्हिनाइल क्लोराइड असेल, हे जर बर्न झाले, फर्निचर जर बर्न झाले तर त्याच्यातून बाहेर येतो हायड्रोजन क्लोराइड. त्याच्यातून कोणता गॅस बाहेर येतो, हायड्रोजन क्लोराइड. नावं लक्षात राहतीलच असं नाही बाळांनो, फक्त थोडंसं कानावरून जाण्यासाठी. स्मॉल क्वांटिटीज फ्रॉम फॅब्रिक्स, लार्ज क्वांटिटीज फ्रॉम सेल्युलोज नायट्रेट्स. फॅब्रिक्स मधून कोणतं बाहेर येतं, म्हणजे कापडांमधून वगैरे कोणता बाहेर येतो, तर नायट्रोजन डायऑक्साईड. कोण बाहेर येतो, नायट्रोजन डायऑक्साईड. आता तुम्ही बीएससी झाला असता तर तुम्हाला हे थोडस इझी वाटलं असतं, शब्द हे कानावर गेले असतात, तुमच्यासाठी नवीन आहे शब्द आहे. डोंट वरी अबाउट इट, जस्ट आपण ऐकायचे इथे. बर्निंग रेफ्रिजरेटर्स प्रोड्यूस हायड्रोक्लोरिक ऍसिड व्हेन इनहेल्ड, आणि इट इज व्हेरी पॉइझनस टू अर्थ अँड विच कॉज, कुठला गॅस बाहेर येतो, फॉस्जिन, अँड विच इज व्हेरी पॉइझनस, व्हेरी व्हेरी पॉइझनस, म्हणजे त्यांना डायरेक्ट डेथच होणार आहे. बरोबर आहे का? मग यातल्या प्रत्येकाचा इफेक्ट दिलाय आपल्याला, कार्बन मोनॉक्साईड मुळे काय तयार, कसा तयार होतो आणि त्याच्यापासून काय काय धोके आहेत. बरोबर आहे, हा तयार कसा होतो, हायड्रोजन सायनाइड, आणि त्याच्यापासून काय धोके आहेत. ओके, हे दिसतंय तुम्हाला, हे दोघं फायर फायटिंग करतायत. द लाईट स्मोक कंडिशन प्रेझेंट ड्युरिंग द ओव्हरहॉल विल कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ कार्बन मोनॉक्साईड, यातून खूप कार्बन मोनॉक्साईड बाहेर येतोय, आणि हायड्रोजन सायनाइड रिक्वायर्ड BS8 प्रोटेक्शन. इथं BS8 चं काय पाहिजे, आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे, नाहीतर ह्या धुरामध्ये ह्या लोकांची रेस्पिरेटरी पॉवर कमी होते आणि यांना हजार होण्याचे चान्सेस असतात. मग याच्या लीगल रिक्वायरमेंट्स काय आहेत, कशा प्रकारचा BS8 पाहिजे, याचे लीगल रिक्वायरमेंट्स हे बघायचे आपण. मग लिमिटेशन्स ऑफ BS8 चे लिमिटेशन्स काय आहेत ते पण बघायचे. ओके, साईज, वेट, एअर सप्लाय हे त्याचे लिमिटेशन्स आहेत. असा एक BS8 घेऊन आपण भरपूर लांब जाऊ शकत नाहीत, काही वेळानं तो संपतो. BS8 डिझाईन अँड साईज, त्यांच्या साईज आणि डिझाईन कसं असतं ते बघणार आपण. मग लिमिटेशन्स मध्ये फिजिकल, मेंटल, इमोशनल, ओके, एअर सप्लाय मॅनेजमेंट बघणार. मग हा थोडा चार्ट बघून आपण त्याला डिटेल मध्ये स्टडी करणार. मग टाइप्स ऑफ BS8, किती प्रकारचे BS8 आहेत, ओपन सर्किट आहे आणि क्लोज सर्किट आहे. ओके, तो डिटेल मध्ये स्टडी करणार. खूप मोठा चॅप्टर आहे बाळांनो, खूप म्हणजे खूप. हा ऍक्च्युली BS8 ची ही डायग्राम आहे. हा आहे तुमचा BS8. मी तुम्हाला सांगितलं याला 2 बेल्ट्स असतात, एक असा आणि एक आडवा बेल्ट आहे न हलण्यासाठी. ही जी पाईप आहे, ही पाईप म्हणजे ही होज ज्यातून एअर येणार आहे, आणि ती इथं आपण कनेक्ट करणार आहे. ठीक आहे बाळांनो, हे मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेल, डोंट वरी. आज फक्त काय बघणार आहे हे मी सांगितलं. मग क्लोज सर्किटचं डिटेल, ओपन सर्किटचं डिटेल्स, ओके, आणि बाकी त्यांचे यूज. आता मी याची एक PPT तयार करतो. ओके, याची एक छानशी PPT तयार करू आपण, आणि मग मी याचं लेक्चर घेतो. BS8 म्हणजे काय, ब्रीदिंग ॲपॅरेटस सेट. तो काय इम्पॉर्टंट आहे ते आज आपण थोडंसं डिस्कस केलं, की काय टॉक्सिक म्हणजे काय त्रास होतात फायर फायटिंग करताना ते आपण पाहिलं. नेक्स्ट लेक्चरला ऍक्च्युअल BS8, त्याच्या नोट्स आणि त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत.
जसं आज लेक्चरला प्रेझेंट राहिला, खूप जण राहिलेत प्रेझेंट, चांगलं वाटलं मला. असं रोज प्रेझेंट राहत जावा. तरी पवन मगाशी आलेला, पण ते लाईट गेल्यामुळे बहुतेक गेला असेल निघून. पण खूप जण प्रेझेंट राहिले. सर हा बोल ना. बॉल टाईप एक्सटिंग्विशर असतो तो आता नवीन आलाय काय? हो बॉल आम्हाला टाईप. पवार सरांनी सांगितलेलं. हो बॉलचा टाईप एक्सटिंग्विशर मार्केटमध्ये अवेलेबल आहे का? हा मार्केटमध्ये आता अवेलेबल आहे का तो? आहे की, अवेलेबल आहे की. पण कसं आहे माहिती आहे का, बॉल टाईप एक्सटिंग्विशरचं मेकॅनिझम आहे ते सेमच असतं बाकीच्या एक्सटिंग्विशर सारखं दादा. ओके, तो फायर बॉल म्हणतात त्याला. काय म्हणतात? फायरबॉल. फायरबॉल. जो प्लेस करायचा असतो, आगीमध्ये टाकायचा असतो आणि तो ठराविक टाकायचं असतं. टेम्परेचरला ब्लास्ट होतो. मी त्याचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. ओके, हॅलो. हॅलो. हा, त्याचा व्हिडिओ हा दाखवतो. सर. हा हा ठीक आहे. दाखवा. एकदम इझी आहे बाळांनो ते. आणि तुम्हाला माहित आहे का, जे आपल्या इंडियामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये फायरबॉल डिस्ट्रीब्यूट करतात ना, तेच आपल्याला सेफ्टीचं ट्रेनिंग द्यायला येणार आहेत. त्यांचं नाव आहे ज्योतिकुमार शहापूरकर. ते ऑल महाराष्ट्र डिस्ट्रीब्युटर आहेत फायरबॉल एक्सटिंग्विशरचे. ते आपल्याला लेक्चर, आपल्या वर्कशॉपला ते एकदा येणार आहेत आपल्याला माहिती द्यायला. डोंट वरी अबाउट इट. सर, आणि जे एक्सटिंग्विशर मध्ये कंटेन्स यूज केले जातात ते सेमच असतात ना ते आता? हो, असं काही नाही. आता सेमच तुझा असतात जर ना? हा असेल, समजा उदाहरणार्थ असा विचार कर की